नीतिसूत्रे 6 वचन 1 ते 19 माझ्या मुला, जर तू आपल्या शेजाऱ्याला जामीन राहिलास, परक्यासाठी तू हातावर हात दिलास, तर तू आपल्या तोंडच्या वचनांना गुंतला आहेस, तू आपल्या तोंडच्या शब्दांनी बद्ध झाला आहेस. यासाठी माझ्या मुला, तू असे कर की आपल्याला मुक्त करून घे, कारण तू आपल्या शेजाऱ्याच्या हाती सापडला आहेस, तर जा, त्वरा कर, आपल्या शेजाऱ्याला अत्याग्रहाने गळ घाल. तू आपल्या डोळ्यांना निद्रा लागू देऊ नकोस, आपल्या पापण्यांना झापड पडू देऊ नकोस. ज्याप्रमाणे पारध्याच्या हातून हरिणीला, ज्याप्रमाणे फासेपारध्याच्या हातून पक्ष्याला, त्याप्रमाणे आपणाला मुक्त करून घे. अरे आळशा, मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. तिला कोणी धनी, देखरेख करणारा किंवा अधिपती नसता. ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते आणि कापणीच्या दिवसांत आपले भक्ष्य जमा करून ठेवते. अरे आळशा, तू किती वेळ निजशील? आपल्या झोपेतून केव्हा उठशील? आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो, आणखी हात उराशी धरून निजतो. असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठील. अधम व दुर्जन मनुष्य उद्दामपणाचे भाषण करीत जातो. डोळे मिचकावतो, पायांनी इशारा करतो, बोटांनी खुणावतो. त्याच्या मनात उद्दामपणा असतो, तो दुष्कर्माची योजना करीत असतो, तो वैमनस्य पसरवतो. ह्यामुळे त्याच्यावर विपत्ती अकस्मात येईल, त्याचा एकाएकी चुराडा होईल, त्याचा निभाव लागणार नाही. परमेश्वर ज्यांचा द्वेष करतो अशा 6 गोष्टी आहेत, नव्हे, त्याला अशा 7 गोष्टींचा वीट आहे. उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिव्हा, निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट योजना करणारे अंतःकरण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी व भावाभावांत वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य, ह्या त्या होत. आमेन.